दत्तोपासना करणाऱ्या मंडळाला 60 वर्ष पूर्ण। हबप डॉक्टर श्री कल्पेश महाराज भागवत यांच्या हस्ते पूजन तसेच त्यांचे समायोजित प्रवचन। सन 1963 मध्ये नाशिकच्या मनमाडमधील तत्कालीन दत्तभक्त साधक ईश्वरनिष्ठांनी सद्गुरू दत्तात्रयाच्या उपासनेची मुहूर्तमेढ केली। श्री गुरुदत्तात्रयांच्या प्रास्ताविक भजनाची उपलब्ध वाद्यांमध्ये दर गुरुवारी भजन सेवा सुरू झाली आणि त्यातूनच श्री दत्तोपासक मंडळाची स्थापना झाली। श्री दत्त प्रभूंच्या कृपेने आणि सर्व ज्येष्ठ दत्तोपासकांच्या आशीर्वादाने सन 1963 मध्ये सुरू झालेली दत्तोपासना आजतागायत दर गुरुवारी अखंडपणे चालू आहे। आज या दत्तोपासना करणाऱ्या मंडळाला 60 वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत। दत्त पदांबरोबर श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी प्रसंगाच्या भावपूर्ण अभंगाचा अंतर्भाव करून 5व्या आवृत्तीची निर्मिती झाली। या 5व्या आवृत्तीचे आज श्री संत गजानन महाराज मंदिरात हबप डॉक्टर श्री कल्पेश महाराज भागवत नाशिक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, तसेच त्यांचे समायोजित प्रवचन झाले। यानंतर महाआरती करत या प्रसादाचा लाभ या कार्यक्रमाला बहुसंख्य भक्त असलेल्या उपस्थितांनी घेतला। आवाजे न्यूज मराठी मनमाड। दोन दोष जाण्याकरता निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हे दोन उपाय शास्त्राने आपल्याला सांगितले। कर्म करता आला पाहिजे, उपासना करता आली पाहिजे, निष्काम कर्म करता आला पाहिजे। कर्म कोण करत नाही? कर्म प्रत्येक जण करतो, कारण कर्माविना मनुष्य राहू शकत नाही। डोळ्याची पापण्यांची उघडझाप करणं, जेवण करणं, झोप आली की झोपणं, हे सगळं कर्मच आहे। हे कर्म न करता मनुष्य राहू शकत नाही। हे कर्म प्रत्येकाला करणंच आहे, पण ते प्रत्येक कर्तव्य कर्म करत असताना ते कर्म चुकत नसतं, पण त्या कर्मामध्ये सुद्धा नैमित्तिक कर्म असेल, नित्य कर्म असेल,